मूळव्याध म्हणजे काय असतो आणि होमिओपॅथिक उपचार तसेच मूळव्याधाची होण्याची कारणे, होमिओपॅथिक उपचार कसा करायचा, चला तर आज आपण या संदर्भात माहिती देणार आहोत. मूळव्याध म्हणजे रक्तवाहिन्यांना आलेली सूज. गुदवावरील रक्तवाहिन्यांना सूज आल्यामुळे त्या सूज येऊन बाहेर येतात, त्याला मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याधाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक आतील मूळव्याध आणि एक बाहेरील मूळव्याध. याची लक्षणे असतात शौचालयाच्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, मुख्य शौचाहून आल्यानंतर. आतील मूळव्याध संडासवाटे रक्त येणे, पोट साफ झाल्यानंतर रक्त येणे. उद्वारकासाठी सूज गाठ बाहेर येणे, जुनाट असेल तर अंग बाहेर येऊ शकते. याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार असे आहेत. मूळव्याधासाठी होमिओपॅथिकपणे खूप चांगली औषधे आहेत. होमिओपॅथिक औषधाने आपण मूळव्याध पूर्णपणे बरा करू शकतो. मूळव्याध हा आजार आहे जो पुन्हा उद्भवू शकतो, पण होमिओपॅथिक औषधाने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मूळव्याधाच्या आजारासाठी ऑपरेशन हा एकच पर्याय आहे असा समज बऱ्याच लोकांमध्ये आहे. पण या औषधाने आपण विना ऑपरेशन मूळव्याधापासून बरा करू शकतो. या औषधाने एकदा बरा झाल्यानंतर परत औषधात काहीही आजार उद्भवत नाही. मूळव्याधामध्ये आलेली गाठ किंवा सूज आपण औषधाद्वारे पूर्णपणे कमी करू शकतो. चारही प्रकारचे मूळव्याध होमिओपॅथिक औषधाने बरी होतात. त्यामुळे होमिओपॅथिक औषध योग्य पद्धतीने माहिती सांगून ही औषध होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. मूळव्याध होण्याचे प्रमुख कारणे आहेत: पोट व्यवस्थित साफ न होणे, शौचास जास्त वेळ बसावे लागणे, विष्ठ कडक व घाव होणे. वरील गोष्टीमुळे गुदवावरील रक्तवाहिन्यांना सूज येते, रक्तवाहिन्यांवर दाब पडतो, त्यामुळे त्या फुगतात. शौचालयास गेल्यानंतर कणल्यामुळे दाब येऊन सुद्धा त्यांना सूज येते.